मॉर्निंग गाईस. तर आज आपण करतो ब्लॉग स्टार्ट. आज चाललेलो आम्ही मुंबईला आणि मी आता तुटले, तुम्हाला माझ्या थोबाऱ्यावरून समजलाच असेल. आता जाऊया किचनमध्ये. मम्मी करा ही बघ, झोपतून ना उठली तर चहा प्यायला बसली. मी काय बनवतं रस्सा. मी फ्रेश वगैरे झाले त्यावेळेला त्याला आत्याचा फोन आणि मम्मी बघ कशी नटायला लागली. आत्याचा फोन आला ना, आत्याने बोलवले स्पेशली मम्मीला. तर चला जाऊया आत्याची इकडं. तुमचा बडे या आत्याचं घरच नाही माहिती आणि ते अर्धा तास कॉल करत राहील. बघा घर देवा. इथं आलो आत्याची. एकदा आत्याने दिला घरान बसल्या बसल्या चिवरा. काका खाल्ला आणि बाहेर आलो आणि आत्या चालू आत्या दाखवतो. ये माझ्या आत्या. हाय आत्या. ब्लॉग करते वाटतं. थँक्स. आत्याच्या घरून निघालो, आपल्या घरी जाऊन. मम्मी अजून घरात गप्पा मारते. मी निघाल्याशिवाय मम्मी घरातून निघायची नाही. मला आवरा माहिती म्हणून मी उतरायची सुरुवात केली आणि आता डायरेक्ट गाडी स्टार्ट. बोललो ना, गाडीवर बसते सुद्धा मम्मी काही आवाजची नाही. मागाचा आहे गाडीचा आवाज काढला आणि फक्त इकडून डायरेक्ट मम्मी आली. सगळी करा बागाची आहे ना, घाण सवय लागली गोष्टी, दुसरा काय नाही. तू घरी नाही म्हणजे खाली पोचली, गाडीत लावली पार्किंगमध्ये आणि मम्मीला घेऊन चालू घराने. मम्मीला दाखवतं घर कसं असतं माझं. नाही घरान पाऊल टाकला तर आला पप्पाचा कॉल आणि पप्पा बोलता निकरी ये, मी तुला काहीतरी आणायला पाठवतो. मग काय मम्मीला ठेवली घरा आणि भावसाला घेतली आणि चालू होता सामान आणायला. तुमचा बडे या ड्रायव्हर भाई इकडे आले आणि पप्पाने दिले मला पैसे. आता चालू सामान काय मग गाडी मारली सुचण आणि आलो नाक्यावर काय घ्यायचं प्रश्न पडलाय. पैसा तर दिलाय मग सामानाला सांगितलं काय आणायला सांगितलं ते आम्हाला दोघांना पण नाही माहिती. यो पण टेन्शनमध्ये मी पण टेन्शन. मटण पाठवा माझ्यासाठी. पण माझ्या भावाने इथं स्टॉल केला. मुंबईचे इथे डायलॉग यूज केले आमच्या गावाने म्हणून मुंबईच्या डायलॉगमध्ये ते अंकल चिकन देतो. तो बिचारा हसायला लागला. नाक्यावरून मला आणि तिला पण आणली उचलून गाडीवर. मी तयार झालेलो आहे आणि चाललोय मुंबईला. तुम्हाला माहितीच आहे मुंबईला त्यांनी तयार झालो आहे. मागासपासून आटकून बसले. पप्पा सोडत येतात पण पप्पा टाइमपास करून बसले त्याच्यामुळे थांबले. मम्मीची आणि माझी मागाशी WW झाली ती, भावसामुळंच झाली ती. आणि भाऊ आता कसा कालटोंड्या मम्मी जवळ गेला आणि मला लांब ठेवली. आत्ताच पोचली स्टँडवर. बसचा अजिंक्य पत्ता नाही दिसला मला. बस आल्यावर बसायचा आणि सरळ निघायचा. ह्याच आता म्हणायला लावला कारण कालोखोलीवर तर 100% आम्हाला समजलेलाच आहे. बघू आता बस औषध थांबलो पण बस काही असलं आता वाटतं कॅन्सल करून घरात जावं लागेल मला. बस आणि भेटून आम्हाला लास्टची सीट भेटली. आम्हाला लास्टची सीट भेटल्यामुळे डोकं टिकून बसले. बसमध्ये बसलेलं आणि टायर पंक्चर झालं. सगळे उतरतात बघू शकता. वाढलेलं ना आमचं काहीच टायर फुटलं आणि काय सर्व लोक बघू शकता तिथं थांबले. आमची परिस्थिती बघा. करून चाललो आता रेल्वे स्टँडवर. चलो आणि चाललो ठाकूरला वगैरे सांगलीच्या रेल्वे स्टँडला आहे. आणि आता मी चालतोय बिल्डिंगवर चालतोय आलो. घरांनी प्रज्ञा बसलेली TV बघत. कामधंदा नाही दिला आणि चला बाई बाय. ब्लॉग चल घरात.